आमची हजारो प्रशिक्षणार्थी होती. आम्हाला लाठीचार्ज झाला, आम्हाला पण पकडून नेण्यात आलं आणि आमची पण मागणी एकच होती की तुम्ही प्रशिक्षण दिलं आणि प्रशिक्षण दिल्यानंतर आम्हाला काम द्या, काम द्या, बस काम द्या. कारण त्यांनीच म्हणलं होतं का प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर तुम्हाला त्याच जागी त्याच आस्थापनेमध्ये तुम्हाला नोकरी देण्यात येईल. पण अद्यापही 11 महिने झाले, त्यानंतरचाही काळ झाला, पण अद्यापही कुणालाही शासकीय नोकरी प्राप्त झाली नाही. त्यासाठी आम्ही वारंवार पाठपुरावा करत आहे, निवेदन देत आहे, पालकमंत्री सरांना भेटत आहे, आमच्या आमदार साहेबांना भेटत आहे, कलेक्टर साहेबांना निवेदन दिलं, पण अजूनपर्यंत कोणालाही शासकीय नोकरी प्राप्त झाली नाही. मग तुम्ही खोटे आश्वासन काय देता? आमचा एकच प्रश्न आहे की तुम्ही फक्त निवडून येण्यासाठी खोटे आश्वासन देता की नाही? मुख्यमंत्र्याचे लाडके भाऊ, हा तर खूप मोठे मुख्यमंत्र्याचे लाडके भाऊ, खरंच स्वतःचे लाडके भाऊ असते तर काय रस्त्यावर सोडलं असतं का? माझा मुख्यमंत्र्याला एक प्रश्न आहे की खरंच मुख्यमंत्र्याचे लाडके भाऊ असते तर काय रस्त्यावर सोडलं असतं का? आज रस्त्यावर वीज नाही, हजारो आमच्या वर्धा जिल्ह्यात नाही तर पूर्ण महाराष्ट्रात सेम सिच्युएशन आहे, सेम परिस्थिती आहे. त्या परिस्थितीसाठी आम्ही पुन्हा एकदा कलेक्टर ऑफिसमध्ये निवेदन देण्यासाठी आलो आणि तेच आम्ही त्या संदर्भात आम्ही चाललो होतो. तर तुमचा मोर्चा आम्हाला दिसला आणि सचिन सरांच्या माध्यमातून आम्ही आज तुमच्या सहकार्यानं, आणि तुमचा पण प्रश्न योग्यच आहे की जो जंतर मंतरला जो आपण पाहतो, सगळेजण पाहतो की काय सिच्युएशन आहे, काय चालू आहे, त्या संदर्भात जर आपण सगळ्यांनी एकत्र जर पाऊल उचललं तर खरंच जो आपल्या देशामध्ये संविधानाचा नामानुष हत्या होत आहे, त्या हत्येविरोधात आपलीच सामान्य जनता आणि सामान्य नागरिक एकत्र झाली पाहिजे. तरच आपण कुठेतरी एकत्र आली पाहिजे. तरच आपण कुठेतरी एकत्र एकजुटीने आपला प्रश्न मार्गी लावू शकतो आणि शासनापर्यंत वारंवार निवेदन देऊन आणि पाठपुरावा करूनच आपलं मागणी त्यांच्यापर्यंत जाऊ शकतो. त्यासाठी सगळ्यांनी एकत्र येणं खूप मोठी गरज आहे. हे बघा, आम्हाला ते गेलेलं मुख्यमंत्री साहेब, कौशल्य विभाग मंत्री लोढा साहेब आणि एकनाथ शिंदे साहेब यांनी दिलेल्या आश्वासनाचा एक व्हिडिओ मी तुमच्यासमोर सादर करीत आहोत.